कोरेगाव भीमा इथे आज 208वा शौर्य दिन साजरा केला जातोय। शौर्य दिनानिमित्तानं लाखो भीम अनुयायी राज्यभरातून विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी दाखल झालेत। उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी विजय स्तंभाला अभिवादन केलं। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा विजय स्तंभाला अभिवादन केलं। प्रशासनानं योग्य ती उपाययोजना केलेली आहे, नियोजन केलेलं आहे आणि त्यामुळे ती तयारी पाहून प्रकाश आंबेडकरांनी समाधान व्यक्त केलं। आज 208वा शौर्य दिन आहे आणि त्यानिमित्तानं इथे आंबेडकरी अनुयायांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते। प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा तिथे जात विजय स्तंभाला अभिवादन केलेलं आहे। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सुद्धा तिथे जाऊन अभिवादन केलेलं आहे। इथल्या शूरवीरांना त्यांच्या शौर्याला अभिवादन करून वर्षभरातील नवीन आव्हानांना सामोरं जाण्याचं बळ लाभावं ही त्या पाठीमागची एक प्रेरक भावना असते। त्या भावनेतून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अभिवादन करण्यासाठी इथे मी आलेली आहे। पूर्वजांच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी आणि शौर्याचा वारसा घेऊन या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या माध्यमातून समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, सामाजिक न्याय या मानी मूल्याची प्रतिष्ठापना केली। त्याची शपथ घेऊन हा देश खऱ्या अर्थानं माणुसकीचा, समतेचा, बंधुत्वाचा, न्यायाचा देश व्हावा हा संकल्प घेऊन जात असतात। यावेळेस गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्र शासनाच्या वतीनं या ठिकाणी अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात।